गोवन वार्ता लाईव्हच्या महासंवाद कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो। यापूर्वीच्या महासंवादात हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेशजी शिंदे यांच्याशी आम्ही चर्चा केली होती आणि या चर्चेत हिंदू राष्ट्र निर्मिती आणि इतर काही महत्त्वाच्या विषयावरती त्यांनी आमचं प्रबोधन केलं होतं, आम्हाला माहिती दिली होती। हलाल या विषयावरती मात्र आमच्या पहिल्या महासंवादात आमची चर्चा अर्धवट राहिली आणि त्यामुळेच खास लोक आग्रहास्तव हा हलाल विषय सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी हा दुसरा महासंवाद आम्ही रमेशजी शिंदे यांच्याशी साधत आहोत। सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हमध्ये। हलाल या विषयावरती जेव्हा आमच्या पहिल्या महासंवादात चर्चा सुरू झाली आणि वेळेअभावी आम्हाला ही चर्चा आटोपती घ्यावी लागली, परंतु या महासंवादाचा एपिसोड जेव्हा ब्रॉडकास्ट झाला त्यावेळेला अनेकांकडून असे फोन आले की हा विषय तुम्ही आम्हाला अर्धवटच सांगितला, हा विषय आम्हाला पूर्णपणे समजून घ्यायचा आहे। हलाल म्हणजे नेमकं काय? आता हलाल म्हणजे सर्वसामान्य गोयकरांनाच म्हणा, हलाल हा शब्द किंवा ही संज्ञा फक्त एवढ्याचसाठी माहीत आहे की जेव्हा कोंबड्याला मारलं जातं त्यावेळेला त्याचे तडफडून त्याला मारलं जातं, त्यालाच हलाल म्हणतात, एवढंच आम्हाला माहीत आहे। परंतु या हलाल या शब्दाचा एका मोठ्या अर्थकारणाशी जेव्हा संबंध आहे अशी गोष्ट जेव्हा तुमच्याशी चर्चेच्या वेळेला उघडकीस आली तेव्हा अनेकांची जिज्ञासा आणखी वाढली की काय आहे नेमके हलाल। हलाल सर्टिफिकेशन म्हणजे प्रत्येक प्रॉडक्टवरती आम्ही कधी बघितलंच नाही, तुम्ही आम्हाला ते दाखवलं की धिस प्रॉडक्ट इज हलाल सर्टिफाईड। आता काय नेमकं आहे हे आपण समजून घेऊया, परंतु सुरुवात करूया की हिंदू जनजागृती समिती किंवा सनातन प्रभात म्हणा किंवा विश्व हिंदू परिषद म्हणा, जेव्हा जेव्हा ह्या संस्था एखादा विषय घेतात त्यावेळेला त्या विषयाकडे धार्मिक विषय म्हणून बघितलं जातं। हलाल हा विषय खरोखरच धार्मिक आहे की राजकीय आहे? अतिशय चांगला प्रश्न विचारला आपण हा, कारण हलालची कॉन्सेप्ट जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर मुळात तसं पाहायला गेलं तर ही कॉन्सेप्ट धार्मिक आहे, कारण इस्लामच्या कुरानमध्ये हलाल शब्द आहे आणि त्यामुळे तो शब्द धार्मिक दृष्टीने वापरला गेल्यामुळे धार्मिक कॉन्सेप्ट आहे। परंतु धार्मिक कॉन्सेप्ट फक्त मांसापुरते असेल तर धार्मिक कॉन्सेप्ट आहे, त्याच्या व्यतिरिक्त जे काय बाकी सगळं आहे ते सगळं अर्थकारण आहे आणि अर्थकारण हे नेहमी राष्ट्राशी संबंधित असतं, त्यामुळे हा विषय नंतर जो बनतो तो अर्थकारणाशी संबंधित आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित बनतो। त्यामुळे म्हटलं तर हा अर्धा विषय धार्मिक आहे आणि त्याच्या पुढचा विषय जर आज ज्या पद्धतीने हलालच्या आधारित अर्थव्यवस्था निर्माण केली गेली आहे त्यातून हा आता राजकीय देखील झालेला आहे, त्यातून हा आर्थिक देखील झालेला आहे। त्यामुळे ह्या विषयाला तीन पैलू आहेत, धार्मिक पैलू आहे, आर्थिक पैलू आहे आणि राजकीय पैलू आहे। त्यामुळे तिन्ही दृष्टिकोनातून हलाल हा विषय महत्त्वाचा आहे। सर एक गोष्ट आपण जर बघितली, हलाल या शब्दाचा थेट संबंध हा मुसलमानांशी होतो। म्हणजे आपल्या गोव्यात हलाल म्हणण्याऐवजी लोक हालहाल म्हणतात, म्हणजे हालहाल करून मारणं याला हलाल म्हणतात। आता हालहाल करून मारणं ही गोष्ट काही चांगली नसते, परंतु हा हलाल हा शब्द जरी मुसलमानाशी जरी संबंधित असला तरीही आता तुम्ही हलाल सर्टिफिकेशनचा जेव्हा विषय आणला त्यावेळेला हिंदूही या सर्टिफिकेशनला मान्यता देत आहेत। ती हलाल सर्टिफिकेशन मिळवण्यासाठी प्रत्येक उद्योजक जो आहे तो प्रयत्न करतोय, आपला प्रॉडक्ट हा हलाल सर्टिफाईड असायलाच पाहिजे असंही ते स्वतः मानत आहेत। हे नेमकं काय? कसं आहे की ह्या दोन दृष्टिकोनातून आपण ह्याकडे बघायला हवं। पहिली गोष्ट म्हणजे की सामान्यपणे हलाल जी पद्धत आहे ती इस्लाममध्ये सांगितलेली आहे की मुसलमानांनी कुठल्या पद्धतीचं मांस खाल्लं पाहिजे, पहिली गोष्ट, आणि ते मांस मिळवण्यासाठीची कुठली पद्धत त्यांनी वापरली पाहिजे। मग कुरानमध्ये जेवढा वेळा हलाल शब्द आलेला आहे त्या प्रत्येक वेळी तो फक्त मांसाच्याच बाबतीमध्ये आलेला आहे, तो कुठल्याही उत्पादनाच्या बाबतीत आलेला नाही, कुठल्याही प्रोडक्टच्या बाबतीमध्ये आलेला नाही। आणि त्यामुळे प्राथमिक टप्प्यामध्ये जर बघितलं तर हलाल हा फक्त मांसाशी संबंधित विषय असू शकतो। सामान्यपणे गोवेकरच नाही, संपूर्ण भारतामध्ये देखील आज कोणालाही विचारलं तर हलाल म्हणजे ते म्हणतात हा ते मुस्लिम पद्धत आहे म्हणून असं याच्यात, पण त्या पद्धतीत सुद्धा नियम आहेत। पहिली गोष्ट म्हणजे की जो कसाई आहे, जो मारणारा आहे तो मुसलमानच असला पाहिजे। दुसरी गोष्ट, मारण्यापूर्वी त्याने त्या पशुचं डोकं हे मक्केच्या दिशेला केलं पाहिजे। तिसरी गोष्ट, मारण्यापूर्वी त्याने कलमा बोलला पाहिजे, बिस्मिल्ला अल्लाहू अकबर। कलमा नाही बोलला तर ते हलाल होत नाही। म्हणजे मी हे सर्वश्रेष्ठ अल्लाहला अर्पण करतो असा त्याचा अर्थ आहे।
आणि चौथं जे आपण तुम्ही म्हटलात की हाल म्हणजे समोरच्या बाजूने अन्ननलिका, श्वासनलिका आणि रक्तवाहिनी ही त्याने एका घावात कट केली पाहिजे. संपूर्ण रक्त वाहून दिलं पाहिजे, कारण मांस हलाल आहे परंतु रक्त हराम आहे. आणि ह्या पद्धतीने मिळालेलं मांस हे हलाल मांस असं सामान्यपणे संकल्पना आहे. आता आपला जो मुद्दा आहे की हलाल सर्टिफिकेट, हलालची संकल्पना मूळ एवढीच आहे जिथेही कुठेही आली ती. परंतु ज्यावेळी 2013 साली भारतामध्ये इस्लामिक बँक जी आली होती, जिला डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी विरोध केला आणि त्यांनी हे म्हटलं की भारत जर सेक्युलर आहे तर या देशामध्ये इस्लामिक बँक कशासाठी पाहिजे, उद्या ख्रिश्चन बँक येईल, जैन बँक येईल. त्यामुळे भारतामध्ये बँक ही केवळ सरकारच्याच नियमांच्या आधारित असली पाहिजे, धर्माच्या आधारित नको. भारतामध्ये हायकोर्टाने त्या इस्लामिक बँकला विरोध केला, नाकारली, तिची परवानगी बंद झाली. परंतु त्यातून जी अर्थव्यवस्था निर्माण करायची होती ती कंझ्युमर बेसवरती निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कारण मी जर ग्राहक आहे तर मी हॉटेलमध्ये गेल्यानंतर मला हॉटेलचा मालक सांगू शकत नाही हाच पदार्थ खाल्ला पाहिजे. मी पैसे देणार तर माझी चॉईस आहे. ह्या गोष्टीचा वापर की आम्हाला हलाल गोष्ट खायला सांगितलेली आहे, म्हणजे नियम कुठे लावला गेला तर हलाल, आम्हाला हलाल गोष्ट खायला सांगितले म्हणून तुम्ही हलाल दिली पाहिजे. हा कंझ्युमर राईट्समध्ये तो आणला गेला आणि ग्राहक हक्कांच्या आधारे हलाल अर्थव्यवस्था उभी केली गेली. त्यामुळे हळूहळू असं सांगितलं गेलं की तुम्हाला जर मुस्लिम ग्राहक हवे असतील तर तुम्ही तुमच्या उत्पादनाला हलाल सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. एक गोष्ट 2013 साली मलेशियामध्ये हलालची जागतिक कॉन्फरन्स पहिली झाली आणि ह्या जागतिक कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं म्हटलं की जर तुम्हाला जगावरती राज्य करायचं असेल, हा मुस्तफा सेरिक म्हणून बोस्नियाचा ग्रँड मुफ्ती आहे, त्याने सांगितलं जगावरती राज्य करायचं असेल तर तुम्ही अर्थकारणातूनच करू शकता, म्हणून हलाल अर्थव्यवस्था तुम्ही स्वीकारली पाहिजे. आणि अर्थात मुस्लिम 57 देशांचे एकत्रित संघटन आहे, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन असं त्या संघटनेचं नाव आहे. आणि ह्यांनी एका दिवसामध्ये निर्णय केला की नॉन मुस्लिम देशामधून जे प्रोडक्ट्स आमच्या देशामध्ये एक्सपोर्ट केले जातील ते प्रत्येक प्रोडक्ट हलाल सर्टिफाईड असले पाहिजे. त्यामुळे 57 देशांचा नियम बनला. मग आपल्या देशामधून जो कोणी उत्पादक त्याचं प्रोडक्ट विदेशात मुस्लिम देशांमध्ये पाठवतो त्याला बंधनकारक झालं की त्याला हलाल सर्टिफिकेट घेतलंच पाहिजे. त्यामुळे मूळ जे मांसाशी संबंधित हलाल होतं ते एका दिवसात हलाल सर्टिफाईड झालं आणि हलाल सर्टिफिकेट हे हळूहळू सगळ्या उत्पादनांवरती लागू झालं. सुरुवातीला एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये होतं, परंतु आत्ता जी मार्केटिंग वाढलं त्या मार्केटिंगमध्ये त्याने असं चालू केलं की जर तुम्हाला मुस्लिम ग्राहक हवा असेल तर आम्हाला हलाल गोष्ट हवी आहे, त्यामुळे तुम्ही हलाल सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून हलाल सर्टिफिकेटची हळूहळू अप्रत्यक्षरित्या सक्ती चालू झाली आणि म्हणून हे हलाल आता एक आपल्या देशाच्या मध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली. सर मला एक सांगा की हलाल अर्थव्यवस्था ही कशी निर्माण झाली हे तुम्ही आताच सांगितलं. आता हिंदू जनजागृती किंवा तुम्ही या हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करतायत, तुम्ही म्हणतायत की या हलालची जी सक्ती केलेली आहे ती सक्ती असू नये. आता या अर्थव्यवस्थेतून जो काय पैसा आज एकत्र केला जातो त्या पैशाचा वापर हा दहशतवादी कारवाया किंवा अमानवी कृत्यांसाठी केला जातो असं तुमच्या कुठल्या संशोधनात किंवा अभ्यासात आढळून आलेलं आहे का? नाही, हा म्हणजे हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच आहे. कारण सामान्यपणे म्हणजे आम्ही देखील आमचं म्हणणं हेच आहे की जर मुसलमानांसाठी कुराणमध्ये हलाल म्हटलेलं आहे तर त्यांना द्यायला आमचा काही विरोध नाही आहे, परंतु ते हलाल बाकी सगळ्या भारतीयांवरती त्याची जी सक्ती केली जाते हा सक्तीचा भाग नाही. दुसरी गोष्ट, हलाल सर्टिफिकेट देण्याचा अधिकार जमियत उलेमा हिंद, जमियत उलेमा महाराष्ट्र यासारख्या मदरशांच्या आधारित चालणाऱ्या संस्थांना दिला, जे हलाल सर्टिफिकेट देण्यासाठी 60,000 रुपये एका वर्षासाठी घेतात आणि प्रत्येक प्रोडक्टला. म्हणजे तुम्हाला हलालच्या आधारे एक अर्थव्यवस्था निर्माण करायची हे सिद्ध झालं. आता त्यातून पुढे ही गोष्ट लक्षात आली की जगभरामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये हलाल सर्टिफिकेट देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचा पैसा हमाससारख्या आतंकवादी संघटनांना जातो, हे अमेरिकेतल्या संशोधनामध्ये सिद्ध झालं. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी अल इम्दाद फाउंडेशन नावाची एक संघटना चालू केलेली आहे की जी संघटना सिरियामध्ये जाऊन काम करते. आता सिरियामध्ये इस्लामिक स्टेटचं राज्य आहे त्यामुळे आपोआपच तो पैसा तिकडे जातो.
श्रीलंकेमध्ये ईस्टरचे जे बॉम्बिंग झाले त्याला देखील हलाल इकॉनॉमीचा सपोर्ट होता, अशा प्रकारची गोष्ट उघड झाली आणि श्रीलंकेमध्ये हलालला विरोध झाला. भारतामधलं जर आपण उदाहरण घेतलं तर जी जमियत उलेमा हिंद आज हलाल सर्टिफिकेट देते आहे, ही संघटना उघडपणे त्यांच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे, आम्ही आज देशातल्या 700 आतंकवाद्यांच्या केसेस लढतो, त्यांना आम्ही लीगल सपोर्ट पूर्णपणे देतो, त्यांच्या वकिलांचे सगळे पैसे आम्ही पे करतो. याचं कारण त्यांचं म्हणणं हे आमचं सामाजिक कार्य आहे की जे मुस्लिम आतंकवादाच्या आरोपाखाली अटक होतात त्यांना आम्ही लीगल सपोर्ट देतो आहोत. परंतु तुम्ही कोणाला लीगल सपोर्ट देताय? तो निर्दोष आहे का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली तर आज ह्या हलालच्या आधारे जे काही धन वापरलं जातंय, भारतामध्ये CAच्या विरुद्ध आंदोलन जे झालं त्या CAच्या विरुद्ध आंदोलनाला देखील जमियत उलेमा हिंदचा पाठिंबा होता. कमलेश तिवारींची हत्या झाली, कमलेश तिवारींच्या हत्येतल्या आरोपींना देखील जमियत उलेमा हिंदच मदत करत आहे. त्यामुळे ह्या जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, आता त्यांनी त्याला सामाजिक कार्य म्हणायचं म्हटलं तर आता पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया देखील आज देशामध्ये आम्ही सामाजिक कार्य करतो आहोत हेच सांगत होते, परंतु प्रत्यक्षात त्यांचा चेहरा वेगळा आणि कार्य वेगळं आहे. तसं जमियत उलेमा हिंदच्या बाबतीमध्ये देखील हीच गोष्ट आहे की आज देशातल्या 700 आतंकवाद्यांच्या केसेस लढण्यासाठी ते सहाय्य करत आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या आतंकवाद्यांना सहाय्य आहे. त्यामुळे ह्या अर्थव्यवस्थेकडे सरकारने गांभीर्याने बघायला हवं. मुळात हलाल हा विषय हा थेट मांसाहाराशी संबंधित आहे. मगाशी आम्ही चर्चा करत होतो त्यावेळी तुम्ही आकडेवारीच सांगितली होती की कशा पद्धतीनं आपल्या देशात मांसाहाराचा व्यवहार होतो, कितक्या कोट्यांचा हा व्यवहार होतो आणि या व्यवहारातनं ही एक वेगळी अर्थव्यवस्था कशी काय निर्माण होते, थोडी माहिती या संदर्भात देऊ शकाल काय? निश्चितपणे. कसं आहे की हलालचा जो मूळ नियम आहे की हलाल करणारा हा मुस्लिमच असला पाहिजे, हा त्याचा पहिला नियम आहे. त्यामुळे हलाल मांस हे फक्त मुस्लिमच देऊ शकतो. आज भारतामध्ये हिंदू समाजामधला खाटीक समाज जो आहे की जो शेड्यूल कास्ट किंवा मागासवर्गीय ह्या गटामध्ये येतो, हा देखील मांसाचा व्यवहार किंवा व्यापार करणारा समाज आहे. परंतु जर आपण मॅकडोनाल्ड सारखी संस्था बघितली, पिझ्झा हट बघितली किंवा बर्गर किंग इंडिया बघितली तर ह्या सगळ्या संस्था हलाल सर्टिफाय होत आहेत. बरेचसे रेस्टॉरंट हलाल सर्टिफाईड होत आहेत. रेनिसान्स सारखं 5 स्टार हॉटेल हलाल सर्टिफाय होत आहे. हे सगळे जेव्हा हलाल सर्टिफाय होतात त्यामुळे आपोआपच त्यांना हिंदू जर कोणी खाटीक किंवा मागासवर्गीय दलित समाजातला कोणी जर त्यांना पुरवठा करणारा असेल तर तो त्या व्यवसायातून बाहेर पडतो, कारण तो जे देतो ते हलाल होऊच शकत नाही. त्यामुळे व्यवसाय हा आपोआप त्याच्याकडून निघून किंवा काढून घेतला जातो. आता एकूण व्यवसायाचं जर आपण बघितलं तर मुंबईचं जर केवळ मार्केट बघितलं तर 850 करोड रुपयांचं फक्त चिकन मुंबईमध्ये महिन्याला विकलं जातं. भारताचं संपूर्ण बजेट जर ह्या दृष्टीने बघितलं तर पोल्ट्री इंडस्ट्री जी आहे भारतातली ती जवळपास 2,50,000 करोड रुपयांची आहे. एकूण मीठ इंडस्ट्री भारतातली आहे ती बजेटमध्ये आहे 4,10,000 करोड. म्हणजे हे जर आकडेच आपण बघितले तर 4,10,000 करोड रुपयांचं भारतामध्ये फक्त मांसाचा व्यवहार होतो. आता हा व्यवहार जर आपण बघितला आणि हे सगळेच रेस्टॉरंट जर हलाल ह्या बेसिसला जर गेले किंवा हलाल सर्टिफाय झाले तर आपोआपच असं होणार की 4,10,000 कोटींच्या व्यवसायामध्ये हिंदू टिकूच शकणार नाही. कारण प्रत्येकाने हलाल सर्टिफाय केलं याचा अर्थ त्याला व्यापारी जो किंवा जो सप्लायर आहे तो मुस्लिम असणार किंवा त्याचा कसाही मुस्लिम असणार. त्यामुळे एक प्रकारे हा अर्थव्यवस्थेवरती जो एक वेगळ्या प्रकारे जो ताण आणायचा प्रयत्न किंवा त्याला नियंत्रण करण्याचा जो प्रयत्न आहे हा यातून स्पष्टपणे दिसतो. मला एक सांगा की ज्या पद्धतीनं तुम्ही मगाशी सांगितलं की या संपूर्ण जगावरती मुसलमानाची संख्या हिंदूपेक्षा जास्त आहे आणि कुठलाही उद्योजक म्हणा किंवा व्यावसायिक म्हणा हा निव्वळ माणसाकडे कस्टमर या नजरेतून बघतो. जेवढे जास्त कस्टमर त्याला मिळतील तेवढा त्याचा उद्योग व्यवसाय त्याचा उद्धार होऊ शकेल. आता कस्टमर म्हणून जर आपण बघितलं तर मुस्लिम कस्टमर हा सगळ्यात जास्त आहे आणि तो प्रत्येकाला हवा आहे. मग असं असताना देखील या हलाल विषयावरती किंवा हलाल बहिष्कार किंवा हलाल या विषयावरती बंदी यावी अशी मागणी हे उद्योजक स्वीकारतील काय वाटतं तुम्हाला? उद्योजक हा नेहमी त्याला लाभ आणि तोटा ह्या दृष्टिकोनातूनच व्यवसायाकडे बघत असतो. परंतु लाभ आणि म्हणजे एकूण आपला कस्टमर बेस वाढवणं ह्याच गोष्टी केवळ महत्त्वाच्या नसतात, राष्ट्रसुद्धा महत्त्वाचं असतं.
त्यामुळे आज जर ह्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, म्हणजे टाटांचं एक उदाहरण दिलं जातं की त्यांना पाकिस्तानला सुमोची ऑर्डर होती, परंतु त्यांनी ती दिली नाही त्या वाहनांची ऑर्डर. तर आपण ह्या काही गोष्टी आहेत की व्यापाऱ्यांनी देखील काही वेळा राष्ट्रसुद्धा आपल्याला महत्त्वाचं हे बघायला पाहिजे. हा पहिला भाग. दुसरी गोष्ट की आपण जे हलाल सर्टिफिकेट घेतो आहोत त्याचा पैसा आतंकवाद्यांना सोडवण्यासाठी वापर केला जातो आहे, ही गोष्ट विसरता कामा नये. ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी. आता ह्याच्या पलीकडे आपण भारत सरकारच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर भारतामध्ये सर्टिफिकेट केवळ हलालच दिलं जातं किंवा भारतामध्ये केवळ जमियत उलेमा हिंदच सर्टिफिकेट देतं अशी नाही. भारतामध्ये सरकारच्या अधिकृत ज्या संस्था आहेत तर त्या संस्था एकतर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स आहे, FDA आहे आणि तिसरी संस्था FSSI आहे. जर ह्या संस्था तुम्हाला अधिकृत प्रमाणपत्र देत आहेत तर त्यानंतर हे प्रमाणपत्र घेतल्यानंतर तुमच्या प्रोडक्टला जर भारत सरकारने ते 100% शाकाहारी आहे, व्हेजिटेरियन आहे अशा प्रकारचं जर प्रमाणपत्र दिलं तर त्यामध्ये त्यात डुकराचं मांस आहे का, मांसाच्या पासून किंवा चरबीपासून बनलेलं जिलेटिन आहे का, किंवा त्याची बोन पावडर आहे का, हे शोधायचा अधिकारच कुठे राहत नाही म्हणजे हलाल सर्टिफिकेशनवाल्यांना. त्यामुळे माझं प्रोडक्ट जर 100% व्हेजिटेरियन आणि त्याला भारत सरकारने मान्यता दिली आहे तर हलाल सर्टिफिकेशन हे भारतामध्ये चालू शकत नाही. हा पहिला भाग. दुसरं, भारतामध्ये सर्टिफिकेशन करणाऱ्या ऑथॉरिटीज केवळ सरकारी आहेत. बरोबर. प्रायव्हेट कुठल्या तरी कंपनीला सर्टिफिकेशन देणं आणि त्यांनी ते चालू करणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. त्यांना अधिकारच नाही, म्हणजे हलाल सर्टिफिकेट देण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे भारतातल्या व्यापाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आज त्यांना जे वाटतंय की नाही व्यवसाय वाढवण्यासाठी आपण करतो आहोत, किंवा कारण हलाल इकॉनॉमीचा बेसच हा आहे. मी अगदी उदाहरण सांगायचं झालं तर हलाल ब्रँडिंग जे आज केलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी, ह्या ब्रँडिंगचा आधारच हा आहे की जगाचं 1/4 पॉप्युलेशन मुस्लिम आहे आणि 1/4 म्हणजे 250 कोटीपेक्षा जास्त पॉप्युलेशन आहे. 250 कोटीमध्ये 57% हे युथ पॉप्युलेशन आहे मुस्लिममध्ये. आणि तुम्हाला जर तुमचं मार्केटिंग जर चांगलं करायचं असेल तर जगातली सगळ्यात मोठी युथ जे आहेत ते इस्लामकडे आहेत, म्हणून तुम्ही हलाल सर्टिफिकेशन घ्या असं हलाल ब्रँडिंग करणारे सांगत आहेत. त्यामुळे ते ह्या बेसचाच वापर करत आहेत. परंतु मूळ गोष्ट काय आहे की आज हलाल सर्टिफिकेशन चालू आहे किंवा हलाल सर्टिफिकेशन दिलं जातं आहे, परंतु ह्या इकॉनॉमीचा जर आपण विचार केला तर एकूण त्यांचा प्रश्न काय आहे, जसं औरंगजेबाच्या काळामध्ये होतं की औरंगजेबाच्या काळात तुम्ही मुस्लिम बनलं पाहिजे हा त्याचा नियम होता. तुम्ही नाही बनत, तुम्हाला हिंदू राहायचंय म्हणून जिजिया टॅक्स दिला पाहिजे. उद्या हलालची मूळ कॉन्सेप्ट आहे की ते मुसलमानांनीच बनवलेलं असलं पाहिजे. आज ते तुम्हाला 60,000 रुपये एक प्रकारचा जिजिया टॅक्स घेतात आणि तुमचं उत्पादन घेत आहेत. उद्या त्याला सिमिलर प्रोडक्ट त्यांचं चालू झालं की तुमच्या हलाल सर्टिफिकेटचा काहीच उपयोग नाहीये. त्यामुळे मार्केटिंगची ही स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे आज जरी हिंदू व्यावसायिकांना वाटलं की नाही आम्हाला ह्याच्यातून व्यवसाय मिळेल, हा काही काळापुरता, उद्या त्या पैशातून त्यांनी स्वतःचा ज्यावेळी उत्पादक निर्माण केला की तुमच्या प्रोडक्टची त्यांना आवश्यकता नाही आणि हलालची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांचे प्रोडक्ट हे 100%, जसं हिमालयाला हलाल सर्टिफिकेटची गरजच नाही, कारण हिमालया इज ओन्ड बाय अ मुस्लिम. त्यामुळे त्याने हलाल पॉलिसीज डिक्लेअर केलेली आहे की माझ्या कंपनीमध्ये बनणारे सगळे प्रोडक्ट हलालच असणार आहेत. मग हलाल सर्टिफिकेटची गरज काय त्याच्यासाठी? तशा पद्धतीने जर उद्या ह्या दृष्टीने जर नवीन उत्पादक तयार झाले जे हलालच असणार आहेत प्रोडक्ट ज्यांचे, तर हलाल सर्टिफिकेशनची गरज नाही. त्यामुळे हा व्यापारावरती फार मोठं एक षडयंत्र आहे. आज तात्कालिक म्हणजे जसं गाजर दाखवलं जातं तसं व्यापाऱ्यांना गाजर दाखवलं जातं, परंतु हे काही काळापुरतं हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हे व्यापार उद्योजकांची गोष्ट आपण थोडी बाजूला ठेवूया. म्हणजे खुद्द पतंजली सारख्या कंपनीकडनं हलाल सर्टिफिकेशन घेतलं जातं. म्हणजे ज्या पतंजलीकडून उघडपणे हिंदू संस्कृती, हिंदू नीतिमूल्ये यांचा प्रसार केला जातो, मग हे पतंजली सारख्या कंपनीलाही हलाल सर्टिफिकेशन घेणं भाग पडतंय केवळ उद्योग व्यवहारासाठी. मग अशा जर गोष्टी असतील तर आपण कितपत या हलालवरती बंदी आणण्यात आपण कितपत यशस्वी ठरू? नाही, ह्याच्यात दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की भारतामध्ये उत्पादन हलाल विकणं ह्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. त्यात विदेशी कंपन्या मॅकडोनाल्ड सारख्या इथे येऊन बहुसंख्य हिंदू असताना ते हलालची सक्ती करतायत, ह्याला आमचा विरोध आहे. पतंजली सारखी जी संस्था मुळात तिने हलाल सर्टिफिकेट मागितल्यानंतर तिला हलाल सर्टिफिकेट तर अनेक वर्ष दिलंच नाही.
त्यानंतर त्यांचं ज्या कंपनीमध्ये जिथे गोमूत्राचं देखील उत्पादन होतं त्यातल्या कुठल्याही युनिटला हलाल सर्टिफिकेट दिलं गेलेलं नाही. हलाल सर्टिफिकेट फक्त काही उत्पादनांना दिलं गेलं आणि ही उत्पादनं जे विदेशामध्ये जे भारतीय राहतात ज्यांचा विशेष करून आयुर्वेदावरती विश्वास आहे तर अशा लोकांपर्यंत ती आयुर्वेदिक औषधं जावीत. कारण जगातल्या 57 देशांनी एका 2013 मध्येच नियम केलेला आहे हलाल सर्टिफिकेट नसेल तर तुमचं उत्पादन आमच्या देशात येऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना तो बंधनकारक ठरणारा भाग आहे. परंतु पतंजली जर भारतामध्ये हे विकायला सुरुवात करेल तर त्याला निश्चितपणे आम्ही विरोध करू. त्यामुळे हा जो त्यांना एक मर्यादा आहे की विदेशातल्या हिंदूंचा ज्यांचा आयुर्वेदावरती विश्वास आहे त्यांना जर ते औषधं पोचायची असतील तर त्यांना ते बंधनकारक बनलेलं आहे. परंतु बरीच उत्पादनं आज भारतामध्ये हलाल सर्टिफिकेट घेऊन आपला व्यवसाय करतायत किंवा विकली जातात. म्हणजे मी काही उत्पादनं तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवू इच्छितो की आता हे SNR कंपनीचा पापड आहे हे. तर हे जे पापड आहे आता पापडाचा आणि मांसाहाराचा काहीच संबंध नाहीये परंतु ह्याच्यावरती इथे हलालचा शिक्का आहे. म्हणजे हे पापडासारखं उत्पादन हलाल सर्टिफिकेट आता हे भारतामध्ये विकलं जात आहे. दुसरं जर आपण ह्यामध्ये घेतलं तर ही कसुरी मेथी आहे. आता कसुरी मेथी आणि ह्याचा मांसाचा देखील काहीच संबंध नाहीये. ह्याच्यावरती जर आपण इथे बघितलं तर हलालचा शिक्का आहे याच्यामध्ये. म्हणजे ह्या काही जर गोष्टी आपण बघितल्या किंवा आता हे खाद्यपदार्थ सोडून हा VIP कंपनीचा हेअर कलर आहे ह्याच्यावरती देखील हलालचा शिक्का आहे इथे. तर हे भारतामध्ये जे विकले जाणारे जे प्रोडक्ट्स आहेत तर मुळात भारतामध्ये जर हलालची आवश्यकताच नाहीये तर तुम्ही हे हलाल कशासाठी घेताय. इथे पणजीमध्ये जर आपण बघितलं तर पणजीमध्ये ह्याच ठिकाणी एका रस्त्यावरती हलालचं फार मोठं रेस्टॉरंट आता चालू झालेलं आहे. मी नुकतंच त्या ठिकाणी बघितलं त्या रेस्टॉरंटलाच हलाल रेस्टॉरंट असं नाव दिलेलं आहे. म्हणजे गोव्यामध्ये देखील हा विषय आलेला आहे. बरं एवढंच नाही हलाल टुरिझम चालू आहे आणि गोव्याच्या दृष्टिकोनातून जर गोव्याची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही हलालच्या टुरिझमच्या आधारे चालते तर हलाल टुरिझमचा गोव्यावरती काय परिणाम होणार ह्याचा देखील विचार केला पाहिजे. कारण हलाल टुरिझम काय सांगतं की मुस्लिम जर एखादा पर्यटक असेल तर तो कुठे राहायला जातो तो कुठे जेवण जेवतो. तो जर एखाद्या गोव्यामध्ये येऊन ख्रिश्चनाच्या हॉटेलमध्ये राहिला एखाद्या हिंदूच्या हॉटेलमध्ये राहिला तिथे जर तो जेवला तर ते जेवण जर हराम असेल तर त्याचं टुरिझम हलाल होणार नाही. म्हणून ते एनकरेज करतायत तुम्हाला जर बाहेर कुठे फिरायचं असेल तर तुम्ही दुबईला या बुर्ज खलिफा आहे. तुम्हाला सुंदर समुद्र किनारे हवेत तर गोव्यासारख्या ठिकाणी जाऊ नका. तुम्ही मलेशियामध्ये या तुम्ही इंडोनेशियामध्ये या आमच्याकडे सुंदर समुद्र किनारे तिथे आम्ही जेवण तुम्हाला हलाल देऊ. तुम्हाला हलाल रेस्टॉरंटमध्ये आम्ही ठेवू. तुम्हाला हलाल हॉटेलिंग त्या ठिकाणी आम्ही करू. त्या ठिकाणी तुम्हाला नमाज पढण्याची व्यवस्था आम्ही करून देऊ. आणि ह्याचं सगळ्यात वैशिष्ट्य मास्टर कार्ड हलाल टुरिझमचा बिझनेस पार्टनर आहे. 10% डिस्काउंट आहे हलाल टुरिझमवरती. ह्या दृष्टीने जर बघितलं तर गोमंतकीयांच्या दृष्टिकोनातून हलालचा हा एक वेगळा महत्त्वाचा भाग आहे की टुरिझमवरती जर गोव्याचं अर्थकारण चालतं तर उद्या हलाल टुरिझम वाढलं तर गोव्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांवरती देखील निश्चितपणे परिणाम होणार आहे. त्यामुळे देखील हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा फक्त खाण्यापुरतीच हा विषय मर्यादित राहिलेला नाही. त्याची एक मोठी अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे. आयात निर्यातापासून ते आता प्रत्येक गोष्टीत म्हणजे ज्याचा आता टुरिझमचा थेट संबंध हा खाण्यापिण्याशी नाही परंतु तरी तुम्ही कुठं राहणार त्यालाही हलाल पाहिजे. तुम्ही कुठं खाणार तुम्ही कुठल्या मनोरंजनामध्ये सहभागी होणार या सगळ्या गोष्टींचा या हलालाशी संबंध लावलेला आहे. शिंदे सर मला एक सांगा की 2014 पासून देशात भाजपाची सत्ता आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. 2014 ते आपण आता 2022 मध्ये आलो. 2024 मध्येही आता लोकसभा निवडणुका होणार आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं हिंदू राष्ट्र निर्मिती म्हणा किंवा ज्या काही संकल्पना तुम्ही आखलेल्या आहेत भारतासाठी हिंदुस्थानासाठी त्या सगळ्या जर संकल्पना प्रत्यक्षात यायच्या असेल तर या संकल्पनाला पाठिंबा देणारा किंवा या संकल्पनाशी सहमती असणाऱ्या पक्षाचं सरकार असणं गरजेचं आहे. आणि भाजपा याच्यापेक्षा दुसरा कुठलाच पक्ष असू शकत नाही. या हलाल विषयावरती ज्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास केलेला आहे ज्या पद्धतीनं तुम्ही संशोधन केलेलं आहे ज्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आता उघडकीस आणल्या या सगळ्या गोष्टीबाबत आज केंद्रातलं भाजप सरकार कुठेतरी ऍक्टिव्हली तुम्हाला पाठिंबा देताना दिसत नाहीये किंवा
ॲक्टिव्हली या अर्थव्यवस्था मागचं राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करतानाही दिसत नाही, हे असं का? ह्याचं एक प्रमुख कारण सांगेन की हा जो विषय आहे हा तसा हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून फार नवीन आहे. म्हणजे माझं ह्या संदर्भातलं पुस्तकाचं प्रकाशन झालं त्याला आता 1 महिना झाला आणि त्यानंतर आपण जी मोहीम प्रचंड प्रमाणात राबवली, हलाल मुक्त दिवाळी, ती प्रचंड यशस्वी झाली. निश्चितपणे सरकारने त्याची दखल घेतलेली असणार. परंतु ह्या दृष्टिकोनातून आम्ही 2 प्रयत्न केले ह्या बाबतीमध्ये. त्यातला पहिला प्रयत्न आमचा हा होता की भारतामधून जे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंतर्गत अपेडा म्हणून संस्था आहे की जी ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड्स एक्सपोर्ट्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, इथे तुम्हाला एक्सपोर्टचं लायसन्स मिळतं. यांनी 2013मध्ये तिथे एक नियम केला होता की तुम्हाला एक्सपोर्टचं लायसन्सला अप्लाय करायचं असेल तर हलाल सर्टिफिकेट घेणं बंधनकारक आहे. ह्याच्या विरोधात आम्ही 2020 साली पेटिशन केली. आमचं म्हणणं होतं की भारत सरकारचं स्वतःचं FSSAI सारखं सर्टिफिकेट आहे, तर मग आम्हाला हलाल सर्टिफिकेट का घेतलं पाहिजे? कारण ऑथेंटिक भारत सरकारचं घ्यायचं आणि पुन्हा एका मुस्लिम संस्थेचं घ्यायचं आणि त्याच्यावरती आम्ही 60,000 रुपये भूर्दंड भरायचा, हे कशासाठी? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भारतातून जे काही एक्सपोर्ट होतं 46% ऑफ द एक्सपोर्ट दॅट गोज टू नॉन मुस्लिम कंट्रीज. आफ्रिकेमध्ये जातं, युरोपमध्ये जातं, अमेरिकेमध्ये जातं, जपान, चीन किंवा कंबोडिया ह्यासारख्या ह्या देशांनी हलाल मागितलेलंच नाही आहे. मग ह्या 2013मध्ये काँग्रेस सरकारने जाण्यापूर्वी ही जी प्रोव्हिजन केली की हलाल सर्टिफिकेट असल्याशिवाय एक्सपोर्ट लायसन्सच तुम्हाला मिळणार नाही, ह्याच्या विरोधात ज्यावेळी आम्ही मागणी केली, जानेवारी 2022ला मोदी सरकारने हा नियम काढून टाकला. आता एक्सपोर्ट लायसन्ससाठी हलाल सर्टिफिकेट मॅन्डेटरी नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की भारताच्या संसदेमध्ये, ज्या संसदेला आपण पवित्र संस्था किंवा टेम्पल ऑफ डेमोक्रेसी म्हणतो, तिथे 4 कॅन्टीन्स आहेत. तिथे तुम्हाला जेवण मिळतं. आपले सगळे राज्यसभेचे, लोकसभेचे खासदार तिथे जेवण जेवतात. आता तिथे जेवण बनत नाही, हे जेवण दिलं जातं इंडियन रेल्वेज कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनकडून, IRCTC कडून. IRCTC मात्र हलाल सर्टिफाईड होती. त्यामुळे आम्ही लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं की ज्या संसदेमध्ये संविधानाचा आधार देऊन तुम्ही सांगता की सगळ्यांच्याच मूलभूत अधिकारांचं रक्षण होईल, तर तिथे माझ्या मूलभूत अधिकारांचं रक्षण कुठे आहे? म्हणजे जेवण जर मला हलाल खायला लागत असेल तर माझा मूलभूत अधिकार कुठे गेला? इथे शिखांच्या धर्मग्रंथात म्हटलेलं आहे की ते हलाल खाऊ शकत नाही, स्पष्ट लिहिलेलं आहे. शीख आमचे जेवढे खासदार पंजाबमधून येतात त्यांना देखील हलालच खायला लागतं तिथे. तर आम्ही याच्या विरोधामध्ये पत्र लिहिलं. त्याच्यावरती इंडियन रेल्वेजने माझ्या माहितीच्या अधिकारातल्या अजून उत्तर दिलेलं नाही अधिकृत, परंतु त्यांनी 3-4 चॅनल्सला सांगितलं आता आम्ही हलाल घेणं बंद केलेलं आहे. चॅनल्सच्या इंटरव्ह्यूमध्ये मात्र सांगितलेलं आहे. लोकसभेच्या अध्यक्षांनी देखील सांगितलं की आम्ही ह्या दृष्टिकोनातून गांभीर्याने बघतो. भविष्यात आमचा प्रयत्न आहे की ही जी संसद आहे ती शक्यतो शाकाहारीच बनावी या दृष्टिकोनातून. अजून त्यांनी हे मात्र घोषित केलेलं नाही आहे, त्यामुळे हा जो आहे हा बॅकग्राऊंडचाच भाग आहे थोडासा. परंतु ह्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे आणि आत्ता जनमताचा रेटा जसजसा वाढेल, कारण शेवटी सरकारला कसं असतं की ज्यावेळी जनतेमधून मागणी होते, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही सगळे कारवाया कुठल्या करते सगळं सरकारला माहिती होतं, परंतु त्याच्यावरती बंदी आणायला 8 वर्ष जावी लागली. कारण शेवटी सरकार ज्यावेळी कुठला नियम करतं त्यावेळी विरोधक लगेच सुप्रीम कोर्टामध्ये जातात किंवा बाकी सगळं. आता सरकारने आल्याच पहिल्यांदा एक गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा आणला होता. त्यावेळी मुस्लिम समाज सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि त्याने सांगितलं की संविधानात फ्रीडम टू ईट आहे आम्हाला, त्यामुळे बीफ खाणं आमचा अधिकार आहे तुम्हाला तो, आणि सरकारचा तो कायदा बारगळला. त्यामुळे ज्यावेळी सरकार नियम करतं त्यावेळी त्याला काउंटर करणाऱ्या बऱ्याच संस्था असतात. सुप्रीम कोर्ट आहे आपल्याकडे. आज हिजाब सारख्या याच्यावरती देखील सुप्रीम कोर्टातल्या जजेसचं विभाजित मत आहे. मला आश्चर्य वाटलं. इराणमधल्या महिला बिचाऱ्या त्या आंदोलन करतायत, अनेक मारल्या गेल्या, सुप्रीम कोर्टातल्या जजेसला तरी सुद्धा तो अधिकार आहे त्यांचा असं वाटतं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये सरकार निश्चितपणे ह्याचा विचार करेल, मात्र त्या दृष्टिकोनातून कायदेशीर बाजू काय आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल. आणि म्हणून आमचा प्रयत्न हा चालू आहे की आज हिंदू समाजात जागृती करावी, त्यांनी हलालचा विरोध करावा. आणि हलालचा विरोध हा जो आहे, आमचं म्हणणं एवढंच आहे की हलाल तुम्ही हिंदूंवरती जबरदस्ती करू नका, एवढंच ह्या दृष्टीने सांगायचं आहे. तर हा जर विरोध जर यशस्वी झाला तर सरकारला निश्चितपणे प्रयत्न ह्या दृष्टीने करावा लागेल. आणि एक चांगली गोष्ट की मुंबईतल्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा विषय सध्या
आपल्या ताब्यात घेतलेला आहे किंवा त्यांनी त्याच्यामध्ये कार्य करणं चालू केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही हे हलालच्या विरोधात आंदोलन, त्यामुळे राजकीय स्तरावरती देखील आता हा विषय गेलेला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी विषय उचलला की निश्चितच त्याचा अजून पुढे थोडासा एक बळ मिळतं. तर निश्चितपणे ह्याच्यावरती बदल होईल आणि सरकार ह्या बाबतीमध्ये निश्चितपणे गांभीर्याने बघेल असं मला वाटतं. आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे गोव्यात धिरियो हा एक प्रकार खूप प्रचलित आहे. म्हणजे धिरियो बैलांच्या झुंजी लावणं आणि त्याच्यात पैजा लावणं आणि मग लोकांनी त्याचं मनोरंजन करणं. परंतु या धिरियोवरती बंदी आली क्रुएल्टी टू ॲनिमल्स या कायद्याखाली. आता क्रुएल्टी टू ॲनिमल्स हा विषय गोवा तुम्हाला तर माहीतच आहे. गोव्याची लोक प्रत्येक गोष्टीसाठी खूप संवेदनशील असतात. त्यामुळे क्रुएल्टी टू ॲनिमल्स या कायद्याखाली एकीकडे धिरियोवरती बंदी आणली जाणं आणि त्याच क्रुएल्टी टू ॲनिमल्स कायदा असून सुद्धा हलाल सारखा प्रकाराला मान्यता देणं, हे नेमकं म्हणजे ही तफावत जी आहे, हा जो एक वेगळा विषय आहे, त्या बाबतीत तुम्ही काय सांगणार? निश्चितपणे आपल्या देशामध्ये कायद्याचा वापर आणि कायद्याची ज्याला आपण म्हणूया मोडतोड आपल्याला हव्या त्या पद्धतीने केली जाते, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण प्रिव्हेन्शन टू ॲनिमल्स क्रुएल्टी ॲक्ट जो आपल्या देशामध्ये आला, तर ह्याच कायद्यामध्ये कलम 28 आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही हे स्लॉटरिंग करत असाल आणि स्लॉटरिंगवरती बंदी आहे, परंतु ते धार्मिक कारणाने करत असाल तर मात्र त्याला तुम्हाला परवानगी दिली पाहिजे. आता हे ज्यावेळी आहे असं असताना सुद्धा आज त्रिपुर सुंदरीच्या मंदिरासमोरचा बळीची प्रथा बंद झाली. महाराष्ट्रामध्ये काळूबाई मांढरदेवी ह्या मंदिराच्या समोरची बळीची प्रथा, अर्थात त्या बळी प्रथेचं काही कोणी समर्थन करणार नाही. परंतु जर त्या सगळ्या प्रथा बंद होतात तर मग ईदची कुर्बानी का चालू आहे आपल्याकडे? म्हणजे कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे. आणि ह्याच दृष्टीने धिरियोसारखा जो काही एक मनोरंजन म्हणा किंवा एक त्या दृष्टीने, कारण शेवटी कुठलाही उत्सव किंवा कुठलीही गोष्ट असली तर त्यामध्ये समाजसुद्धा त्यामध्ये सहभागी असतो. आणि ह्याच बाबतीमध्ये आज म्हणजे महाराष्ट्र शासनाने प्रचंड पाठपुरावा केला, सुप्रीम कोर्टाच्या पुढे विषय मांडले आणि केंद्रामध्ये विषय, आणि ज्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने ज्या शर्यती होत होत्या तर त्यांना मात्र त्यांनी परवानगी मिळवून दिली आणि आता पुन्हा महाराष्ट्रामध्ये ह्या शर्यती चालू झाल्या. तर मला असं वाटतं की जर हा राजकीय स्तरावरती विषय उचलला तर हा निश्चितपणे, कारण प्रिव्हेन्शन टू ॲनिमल्स क्रुएल्टी ॲक्ट काही लिमिटेड माध्यमातच तुम्ही वापरलं जातं. म्हणजे सुप्रीम कोर्टच्या जजेसने सुद्धा त्या पेटिशनरला विचारलं की मंदिरासमोरचा बळी तुला बंद करावा असा वाटतो आणि दररोज जे एवढा, आता मी सांगितलं तुम्हाला 4,10,000 कोटींचं आपल्याकडचं मीट मार्केट आहे. म्हणजे दररोज एवढे पशु आणि ह्यांची जी कत्तल होते खाण्यासाठी होते, त्याला मात्र प्रिव्हेन्शन टू ॲनिमल्स क्रुएल्टी ॲक्ट लागू होत नाही. हे सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे कायदा समान आहे आणि ह्या दृष्टिकोनातून वापर व्हायला हवा त्याचा. हलाल या विषयावरती जे पुस्तक तुम्ही लिहिलं आहे ते नेमकं त्या पुस्तकात काय काय माहिती तुम्ही दिलेली आहे? आणि दुसरी गोष्ट, हे जर पुस्तक सर्वसामान्य वाचकांना जर पाहिजे असेल किंवा या पुस्तकात नेमकी काय माहिती तुम्ही दिलेली ती जाणून घ्यायचं असेल तर ते कुठं उपलब्ध होऊ शकेल आणि ही माहिती कुठं वाचायला मिळणार आहे? हो, हे जे हलालच्या विषयीचं जे पुस्तक आहे हलाल जिहाद म्हणून, तर हे मराठी, हिंदी, इंग्लिश आणि कन्नड ह्या 4 भाषांमध्ये प्रकाशित केलेलं आहे. ह्या पुस्तकामध्ये जो एकूण माझा हलालच्या विषयाचा अभ्यास की किती क्षेत्रांमध्ये हलाल लागू आहे, म्हणजे हलालची मूळ कॉन्सेप्ट कशी चालू झाली, कुराणामधल्या आयतांमध्ये काय म्हटलेलं आहे हलालच्या बाबतीमध्ये, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मॅकडोनाल्ड्स हलाल आहे, पिझ्झा हट हलाल आहे, त्यानंतर mingle.com सारखे डेटिंग वेबसाईट हलाल आहे, केरळमध्ये रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स चालू आहे त्याला हलाल सर्टिफिकेट आहे, ग्लोबल हॉस्पिटल्स हलाल आहेत, किंवा हल्दीराम सारखी हिंदूंची एक मोठी जी स्नॅक्स बनवणारी संस्था आहे ती हलाल आहे. तर अशा प्रकारची अनेक उदाहरणं फोटोग्राफ्ससह दिलेली आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त एक प्रयत्न असा केलेला आहे की जागतिक स्तरावरती हलालच्या दृष्टिकोनातून काय मूवमेंट चालू आहेत ह्याचा उल्लेख केलेला आहे. आणि ह्याच्यात एक आणखीन महत्त्वाची गोष्ट मी मांडलेली आहे की आज केवळ हिंदू जनजागृती समिती याचा विरोध करते असं नाही, जगामधल्या 3 देशांमध्ये मुस्लिम संघटनांनी हलाल सर्टिफिकेटचा विरोध चालू केलेला आहे. आणि हा विरोध करण्याचं कारण त्यांचं इस्लामिक प्रिन्सिपल आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की कुराण हे अपरिवर्तनीय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कानामात्रेचाही बदल करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये
त्यांचं अशा प्रकारचा प्रश्न आहे की जर कुराणमध्ये लिपस्टिकला हलाल सर्टिफिकेट म्हटलेलं नाही, बिल्डिंगला हलाल सर्टिफिकेट म्हटलेलं नाही, डेटिंग वेबसाईटला हलाल सर्टिफिकेट म्हटलेलं नाही, तर जमियत उलेमा हिंदला हा अधिकार कोणी दिला की ते ह्या सगळ्या संस्थांना हलाल सर्टिफिकेट वाटत आहेत? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की जर आज हल्दीराम सारखा एक संस्था ज्याचे 150 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत, प्रत्येक प्रोडक्टला 60,000 रुपये देऊन जर हलाल सर्टिफिकेट जे घेतलं जात असेल, म्हणजे 9 करोड रुपयापेक्षा जास्त तर जवळपास 10 करोड रुपये तर हल्दीरामच हलाल सर्टिफिकेशनसाठी खर्च करतं. तर त्यांचं म्हणणं आहे हे हल्दीराम स्वतःच्या पॉकेटमधून खर्च करणार नाही, तो निश्चितपणे उत्पादनाचीच किंमत वाढवणार. तर जमियत उलेमा हिंदला पैसा पाहिजे म्हणून हा सामान्य मुस्लिम आणि सामान्य नागरिकावरती जो एक भुर्दंड जो पडतो आहे त्याला जबाबदार कोण आहे? त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की हे आमच्या उम्मा ह्या कॉन्सेप्टच्या विरोधामध्ये आहे. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी देखील प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे आणि आज त्यांचा आवाज छोटा असेल परंतु प्रश्न त्यांनी काढलेले आहेत की जर इस्लामिक कायद्यामध्ये कुठेही यांना हलाल सर्टिफिकेटची परवानगी नाही तर तुम्ही कुठल्या आधारे देताय हे सगळं? आणि म्हणून हा महत्त्वाचा अगदी मुद्दा आहे की जगामधल्या काही मुस्लिम संघटनांनी देखील हलाल सर्टिफिकेटला विरोध चालू केला आहे. हे आपल्या समाजात ज्यावेळी जागृती होईल, समाजाला ज्यावेळी कळेल की बाबा हलालचा विरोध हा काय केवळ आपण असा अंध कुठल्या तरी ह्याच्यातून विचारातून करतोय किंवा असं नाही आहे, तर तो बुद्धिपूर्वक आपण त्याची एक इकॉनॉमी कशी आहे, समांतर अर्थव्यवस्था कशी त्याची निर्माण केलेली आहे. जसं गोव्यासारख्या राज्याच्या बाबतीत मी म्हटलं की पर्यटनाच्या म्हणजे प्रत्येक हलाल क्रूज चालू केले त्यांनी. आता हलाल क्रूज ही कॉन्सेप्ट कुठे असणार आहे 1400 वर्षापूर्वी? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या धार्मिक नाहीत, ह्या संपूर्णपणे राजकीय आणि आर्थिक आहेत. पैसे गोळा करण्यासाठीचं हे संपूर्ण षडयंत्र आहे आणि ही एक समांतर अर्थव्यवस्था. आता जगभरामध्ये आपण पाहतोय की युक्रेनच्या युद्धानंतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था ह्या डबघाईला आलेल्या आहेत. इंग्लंडसारख्या देशाची अर्थव्यवस्था प्रधानमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. अशा परिस्थितीमध्ये एक धर्माच्या आधारे अर्थव्यवस्था निर्माण होते आणि ती अर्थव्यवस्था आज $2 ट्रिलियन आहे. म्हणजे एवढी प्रचंड मोठी अर्थव्यवस्था निर्माण होते. हा निश्चितपणे जगातल्या प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला असलेला धोका आहे. ह्या दृष्टीने विचार ह्याचा व्हायला हवा. त्यामुळे केवळ राजकीय केवळ धार्मिक दृष्टीने न पाहता देशाच्या सुरक्षिततेच्या, कारण भारतामध्ये मुघलांनी आक्रमण केलं ते देशाला लुटण्यासाठी, परंतु ब्रिटिश देशामध्ये आले ते व्यवसायासाठी आणि व्यवसायाच्या नावाखाली त्यांनी 250 वर्ष राज्य केलं. त्यामुळे एकदा आम्ही ह्या प्रसंगातून गेलेलो आहोत, अनुभव आहे आम्हाला. त्यामुळे बाकीचे सगळे इन्व्हेजन समोर दिसतात. इकॉनॉमिक इन्व्हेजन्स आर ऑलवेज सायलेंट इन्व्हेजन्स आणि हे पुन्हा एकदा इकॉनॉमिक इन्व्हेजन आहे. त्याच्याकडे भारत सरकारने सगळ्यांनीच गांभीर्याने बघायला हवं असं माझा प्रश्न आहे. मला वाटतं शिंदे सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं आणि सोप्या भाषेत हा विषय आम्हाला समजून दिलेला आहे. हलाल म्हणजे कुठेतरी फक्त एका प्राण्याला मारण्याचा हा प्रकार, त्या प्रकारावरनं जगभरात एक मोठी अर्थव्यवस्था निर्माण होते आहे. आपल्याला एक सवय झालेली की कुठलीही गोष्ट, मग ती हिंदू जनजागृती म्हणा, विश्व हिंदू परिषद म्हणा किंवा सनातन प्रभात म्हणा, या संस्थांनी कुठलीही गोष्ट आणली की ती धार्मिक, त्या गोष्टीकडे बौद्धिक पद्धतीनं बघायचंच नाही असा एक समज हा प्रत्येकाने मांडलेला आहे. परंतु या हलाल विषयावरती जरी हा विषय हिंदू जनजागृती समितीने हातात घेतलेला असेल तरीही या विषयाचं गांभीर्य, या विषयाची खोलता ही इतकी गंभीर आहे की त्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर त्याच्यातनं वेगळ्या अनेक गोष्टी होऊ शकतात. म्हणजे जसं त्यांनी इकॉनॉमिक इन्व्हेजनची गोष्ट सांगितली तशा अनेक गोष्टी, अशा अनेक संकट, आर्थिक संकट या जगात वेगवेगळ्या देशात आणि आपल्या भारतातही निर्माण होऊ शकतं. आणि त्यामुळे या गोष्टीचा सखोलपणे अभ्यास करणं, हे जे पुस्तक शिंदे सरांनी जे लिहिलेलं आहे ते पुस्तक प्रत्येकानं वाचून काय आहे हे नेमकी हलाल अर्थव्यवस्था हे जरी समजून घेतलं आणि हे समजून घेऊन या गोष्टीचा धोका जरी तुम्ही लक्षात आणून घेतला तरीही मला वाटतं ज्या पद्धतीनं त्यांचं काम या विषयाच्या बाबतीत जनजागृतीचं काम हिंदू जनजागृती समितीने सुरू केलेलं आहे त्या कामाचं उद्दिष्ट सफल झालं असं आम्हाला म्हणता येईल. मला वाटतं आज रमेशजी शिंदे सरांनी हलाल विषय पहिल्यांदाच, मला वाटतं हा महासंवाद बघितल्यानंतर पहिल्यांदाच गोयकरांना हलाल हा नेमका काय विषय आहे
ते समजून येईल आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावरती अशाच पद्धतीनं या महासंवादातून आम्ही चर्चा करणार आहोत. सर, तुम्ही वेळात वेळ काढून हा विषय आम्हाला सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे समजावून दिलात, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. शेवटी मी फक्त सांगेन की हे पुस्तक आपल्याला sanatan.shop.com ह्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये ऑनलाईन मागवू शकता. समितीचे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांच्याकडून मागवू शकता. पण आपण जसं आता म्हणजे ह्या चॅनेलच्या माध्यमातून एक फार महत्त्वाचा विषय हा चर्चेला घेतला आणि अर्थकारणाचा, तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा अतिशय गांभीर्याने बघा, एवढंच. नक्की.